कोल्हापुरातल्या गोकुळ दूध संघावर अखेर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे। प्रशासक नियुक्तीवरून कोल्हापूर जिल्ह्यातल्या हे राजकारण गेल्या 15 दिवसांपासून अधिकच तापलंय। कोल्हापूरवर अर्थात गोकुळवर प्रशासक नियुक्त होऊ नये यासाठी मंत्री हसन मुश्रीफ हे चांगलेच प्रयत्नशील होते, पण ते यामध्ये अपयशी ठरलेत। पण हा निर्णय प्रशासकीय आहे की राजकीय सूडबुद्धीचा? प्रशासक यंत्रणा येण्याची वेळ का आली जाणून घेण्यासाठी पाहूया हा एक खास रिपोर्ट। गोकुळची मीटिंग म्हटलं की दे दणादण, हान की बडव आणि राडाच राडा। पण याच गोकुळवर आता प्रशासक राज आलंय। गोकुळ दूध संघाच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत 4 मे रोजी संपली। साताऱ्याचे जिल्हा उपनिबंधक संजय कुमार सुद्रिक यांची गोकुळ प्रशासक मंडळाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली। आता निवडणूक लागेपर्यंत प्रशासकच गोकुळचा कारभार पाहतील। दरम्यान गोकुळची निवडणूक का होऊ शकली नाही आणि गोकुळवर प्रशासक राज का आलं ते जाणून घेणं महत्त्वाचं आहे। गोकुळच्या निवडणुकीसाठी 1320 प्राथमिक दूध संघांच्या मतदार यादीवर हरकती दाखल झाल्या। हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे निवडणूक प्रक्रिया रखडली। त्यामुळेच संचालक मंडळाची मुदत संपली, पण नवं संचालक मंडळ अस्तित्वात येऊ शकलं नाही। दूध उत्पादकांची संस्था आहे आणि त्यांनीच ते चालवायचे आहे। आम्ही फक्त त्याच्यामध्ये तात्पुरती व्यवस्था म्हणून कायद्यातील तरतुदीनुसार केअरटेकर म्हणून काम करणार आहोत आणि त्याच्यामध्ये आहे या संस्थेचा नावलौकिक पुढेही कायम राहील या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न राहतील। नवीन धोरणात्मक निर्णय प्रशासकीय समिती घेणार नाही आणि तसं आवश्यकता असेल तर संबंधित ऑथॉरिटी म्हणजेच विभागीय उपनिबंधक आणि सहनिबंधक यांच्या मान्यतेनं तशी काही धोरणं अत्यावश्यक असतील तर त्याबाबत त्यांच्या मान्यतेनं आम्ही ते राबवू। तिकडे चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी गोकुळमधल्या गैरव्यवहाराचा विषय चांगलाच लावून धरलाय। इतकंच नाही तर मंत्री हसन मुश्रीफ यांच्या राजीनाम्याची मागणी शिवाजी पाटील यांनी केली। मंत्री महोदय हसन मुश्रीफ साहेबांनी त्यांच्या ह्या शासनाच्या काळामध्ये एका वर्षामध्ये 37 डेअरीपैकी 1310 डेअरी 1210 डेअरी या आता स्वतः त्यांनी जन्माला घातल्या आणि एका गावामध्ये 11 डेअरी 16 डेअरी असे विषय आहेत। तिथं कायद्याने 250 लिटर दूध मान्यता असते, वेळी 50 डेअरी लावून दूध आपलं चालू ठेवलं आणि ह्या बेकायदेशीर डेअरींची चौकशी होऊन त्यांना कारवाई व्हावी हा माझा आरोप होता आणि तो आरोप नक्कीच आता सक्षम असं प्रशासन बसलेलं आहे। चांगले अधिकारी नेमलेत महाराष्ट्र शासनाने आणि त्याची चौकशी होऊन त्याचा रिस्त त्याला मार्गस्थ लागेल। तर प्रशासक नियुक्तीमुळे गोकुळवरील सत्ताधाऱ्यांच्या मनमानी, अनागोंदी आणि बेकायदेशीर कारभाराला आळा बसेल असा दावा महादेव दूध संघाच्या अध्यक्षांनी केलाय। गेल्या 5 वर्षांमध्ये सुरू असलेला भ्रष्टाचारी कारभार, मनमानी एकाधिकारशाही कारभार, सभासदांना काही संचालकांना सुद्धा मान न देणारा कारभार जो सुरू होता आणि प्रचंड प्रकारची अनागोंदी सुरू होती। त्याचे कागदपत्र लपवणं, कोणती पारदर्शकता न ठेवणं, हे जे प्रकार सुरू होते त्याला आता आळा बसणार आहे। गोकुळवर प्रशासक बसल्यानं महाडिक यांना वगळून 5 वर्ष सत्ता भोगलेल्या मुश्रीफ आणि सतेज पाटील यांना मोठा धक्का मानला जातोय। तर दुसरीकडे महाडिक गट गेली 5 वर्ष गोकुळच्या सत्तेपासून दूर राहिलाय। मात्र आता गुलाल आपणच उधळणार असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केलाय। आता आमची विनंती आहे की जो ॲफिडेव्हिट दिलेला आहे 70-75 दिवसामध्ये या 1200 संस्थांचं हिअरिंग पूर्ण व्हावं। आमची विनंती आहे दुग्ध यारना की ती हिअरिंग लवकर आवरा। आता परत पावसाळा आला की निवडणुका होणार नाहीत नियमाप्रमाणे, त्यामुळे परत पावसाळ्याच्या पुढे जाणार आहेत। किमान हे हिअरिंग संपून किमान त्या 1200 लोकांना न्याय द्यावा। निवडणूक प्रक्रिया काही कारणांमुळे लांबली आणि त्यामुळे नवीन सहकार कायद्या अंतर्गत ती तरतूदच आहे की एकदा संचालक मंडळाची मुदत संपली की प्रशासक तिथं येतो, त्यानुसार झालेला आहे। यात जाणीवपूर्वक केलंय किंवा असं कुणाचा त्यामध्ये पाठीमागचे काही वेगळे विचार आहेत असं नाही आहे। प्रक्रिया जी आहे ती कायदेशीर दृष्टिकोनातून जी आहे त्या पद्धतीने व्हायला लागली। आम्ही सगळेच गुलाल लावणार आहोत। आता या महायुती म्हणून लढल्यानंतर सगळे संचालक महायुतीचे निवडून येतील, सगळेच आम्ही गुलालामध्ये राहू। गोकुळवर प्रशासक बसला असला तरी दूध उत्पादक शेतकऱ्यांना मात्र त्यांच्याकडून फारशी अपेक्षा नाही। संचालक मंडळ जाऊन प्रशासक आला असला तरी कारभार जैसे थेच राहणार अशी खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। प्रशासक नेमण्याचा जो गाजावाजा झाला त्यानुसार आता आम्हा दूध उत्पादकांना सर्वसामान्य लोकांना वाटायला लागलं
की आता गोकुळ दूध संघाचा कारभार पारदर्शक होईल, तर हे असं काही होणार नाही. कारण हेच अधिकारी जे आता प्रशासक म्हणून आलेले ते दुग्ध विकास अधिकारी म्हणून इथं बसलेले, त्यांनी इथं असताना कुठलाही दिवा लावलेला नाही आणि इथनं पुढे पण लावणार नाही. गोकुळमध्ये सुरू असलेल्या घडामोडींच्या मागे राजकारण असल्याचा आरोप होतोय. पण या राजकारणात गोकुळसारखी सहकारी संस्था धोक्यात येऊ नये इतकीच माफक अपेक्षा दूध उत्पादकांना आहे. खरं तर आता संपूर्ण कार्यभार जो आहे तो प्रशासक पाहणार आहेत. खरं तर यामध्ये काही राजकीय घडामोडी घडल्या, अनेक स्थित्यंतर घडली, अनेक नेत्यांचा याच्यामध्ये सहभाग देखील असल्याचं सांगण्यात येतं. मात्र संपूर्ण सध्या स्थिती पाहिजे झाली तर गोकुळवर सध्या प्रशासक राज पहिल्यांदाच आल्याचं पाहायला मिळत आहे. विशाल पुजारी, NDTV मराठी, कोल्हापूर.